नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आपलं? शीतल दलोड. कुठून आलात तुम्ही? ओझर. ओझरवरून. अच्छा, काय त्रास होता तुम्हाला? मला सायटिकाचा आजार होता. अच्छा, कमरेमध्ये कमरेमधून नस दबली होती आणि मणक्यातही थोडं गॅप होता. सर्वायकल मध्ये पण गॅप हो. होता तुमचा. ठीक आहे. त्रास काय काय जाणवायचा तुम्हाला? म्हणजे मला रात्रभर झोप यायची नाही. इथं पूर्ण दुखायचं, मान पूर्णच भारी भारी, आणि इथून कळ लागली का पूर्ण पार गुडघ्यापर्यंत झोप लागत नव्हती. पण कोणी दाबल्यावरच झोप लागायची. आणि इथं आल्यापासून म्हणजे पहिल्या सेशनपासून तर आत्तापर्यंत, आजचं माझं 5वं सेशन आहे. खूप म्हणजे 100मधून काहीतरी 2-1% राहिलं असं. अच्छा, 98% एकदम म्हणजे आराम पडला. अच्छा, तुम्ही याच्यावर दवाखाना वगैरे केला होता? केला होता, मुंबईला गेले होते, पण काहीच उपचार नाही, काहीच फरक नाही पडला. पण इथं पहिल्या ट्रीटमेंट, पहिल्या थेरपीपासून तर म्हणजे आरामच पडत गेलाय. एकदम म्हणजे एकदम बेस्ट वाटतंय, आता फ्रेश वाटतंय पूर्ण. मला म्हणजे मी एकदम म्हणजे खरं म्हणजे मी फार म्हणजे येऊन गेले होते घरी. मी रडायचे, मी म्हणायचे मला चालता येणार का नाही, एकतर वजन, आणि असं म्हणजे असं वाटायचं नाही का लोकांचं ऐकलं का मनाला असं वाटायचं बाई आपण जर आथरूणमध्ये पडलं तर कोण करण. आता तर सगळे जीव लावताय, नंतर आपल्याला बघून बघून पळते. पण मला आता एवढं म्हणजे बसता येतं, लॅट्रिनला जायला सुद्धा मी विचार करायचे जाऊ को नको, बसले तरी उठता येत नव्हतं. पण आता एवढं एकदम हे वाटतंय ना फ्रेश, असं वाटतं मला काहीच नव्हतं, काहीच नाही एकदम. कसे माणूस त्रासाला इतकं कंटाळतं ना की त्याला समजत नाही काय करावं, कुठे जावं. म्हणजे गोळ्या औषधं खाऊन खाऊन वैतागतं अक्षरशः. तुम्ही केलं होतं गोळ्या औषधं? गोळ्या औषधही खाल्ले पण काहीच नाही, तेवढं पुरतं तेवढं. मेडिकलमधून पण आणायचं जेवढं पुरतं तेवढं. दिवसभर दुखत नव्हतं, पण रात्र झाली 24 तास झाले का परत दुखायचं. म्हणजे निवांत झोपणं खूप मुश्किल झालं. मुश्किल होतं, म्हणजे झोपच नव्हती मला. आता झोपाय एकदम व्यवस्थित झोपे, काही दुखणं नाही, काहीच नाही. झोपले का असं सनसन सनसन असं एकदम व्हायचं जसं का काही चालू राहिलं. मिस्टरांना उभं करायची मी पायांवर, दोन्ही पाय दोन्ही वजनं देऊन, तेव्हा ते दाबायचे, तेव्हा थोडी झोप लागायची. म्हणजे त्यांची ती ड्युटीच होती. रोज दाबल्याशिवाय मला झोपच नाही. आणि रात्रीचं कधी दुखायला लागलं तरी 2 वाजो 3 वाजो मी त्यांना उठवलं का ते पण बिचारे दाबून द्यायचे. एवढं म्हणजे. पण इथं आल्यापासून म्हणजे ते म्हणतात माझी ड्युटी सुटली म्हणे, बरं झालं, निवांत झोपते, काहीच म्हणजे काहीच नाही एकदम. लोकांना असं वाटतं की हा रिझल्ट खोटा आहे. नाही, माझं नाही, माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी स्वतः सांगते. बाय आता माझ्या ओळखीचे मी त्यांना पण सांगितलं, ते पण येतील. गुडघ्याला आराम आहे तुमच्या? एकदम गुडघ्याला सूज नाही, काही नाही. तुमच्या गुडघ्याला सूज पण होती? सूज नाही, काहीच नाही. आता पूर्ण बसता येतं? एकदम बसता येतं. मांडी पहिले मला मांडी घालता येत नव्हती, जेवता येत नव्हतं, तपा जेवता सुद्धा येत नव्हतं, असं पाय सरळ करून जेवायची. आता जेवढी मांडी होती तेवढी सुद्धा म्हणजे मला मांडी काय राहतं ते सुद्धा समजत नव्हतं एवढं. आता एकदम घालता येते. आता खाली बसून जेवते पण मांडी घालून. मला खूप आनंद आहे. तुम्ही ठीक झाले म्हणजे खाली म्हणजे वरती सगळे खाली बसायचे, मी वरती बसून जेवायचे. पण आता त्यांच्याबरोबर मी खाली मांडी घालून जेवायला पण बसते. चांगले चांगले. तुम्हाला आराम पडला, तुम्हाला जेवढा रिलीफ मिळतो तुमच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला. मला तर म्हणजे मी गॅरंटी सोडून दिली होती का मी परत बसन चालन. असं कामावर पण जायले असं वाकले ना तरी पाठ पण अशी दुखायची, वाकता सुद्धा येत नव्हतं. झाडायचं काम आहे माझं, तसं कचरा भरायला म्हणा, काही गोष्टी वाकायच्या सुद्धा जमत नव्हत्या पायामुळं. काय काळजी करू नका. तुम्हाला काही एवढ्या दिवसामध्ये मी काही गोळ्या औषधं इंजेक्शन काहीच नाही, काहीच नाही. फक्त थेरपीमध्येच फरक पडलेला. एकदम ओके. धन्यवाद. धन्यवाद.